पण पूर्ण अवतार. माझा गोपाल कृष्ण जन्माला आले. कुठं आले? कुणाच्या पोटी जन्माला आले? वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. पण जन्माला आल्याच्या नंतर वसुदेव देवकी दोघंही बंदी शाळेमध्ये आहेत. कंसाने दोघांनाही त्या ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे. आता कंसाला माहिती आहे माझा मारेकरी 8वा आहे आणि 8वा पुत्र आता देवकीच्या उदरामध्ये वाढतोय. आता हा 8वा पुत्र जन्माला येणार आणि जन्माला आला की हा मला मारणार हे कंसाला माहिती आहे. म्हणून कंसाने दोघांना बंदीशाळेत ठेवलंय. प्रसंग असा घडला, गोपाल कृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आले आणि आल्याच्या नंतर जसा माझा भगवान परमात्मा जन्माला आला तसा बाहेर वारा सुटला. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. पाऊसही आलेला आहे. सगळं वातावरण बाहेर तयार झालेलं आहे. कशा करता? गोपाल कृष्ण जन्माला आले. आता त्यांचं आपल्याला दर्शन घ्यायचंय. याच्या करता सगळे बाहेर जमा झालेले आहेत आणि गोपाल कृष्ण आता आतमध्ये आहेत, कोंडवाड्यात आहेत. कोंडवाड्यात आता गोपाल कृष्ण आहे. जन्माला आलेलं बाळ आहे. वसुदेव घाबरले, देवकी माता घाबरल्या की आता आपला 8वा पुत्र त्या ठिकाणी तो कंस नेईल. कंस आता या 8व्या पुत्राला मारून टाकेल. आता काय करायचं? देवकी माता रडायला लागल्या. वसुदेवाने बघितलं देवकीकडं, देवकी रडतायत. आता देवकी माता रडतायत. त्यावेळेस गोपाल कृष्ण वडिलांना बोलले. गोपाल कृष्ण वडिलांना बोलले, बघा बरं, या भूतलावरती 2 बाळ जन्माला आले. त्यातलं एक बाळ जन्माला आल्या आल्या बोलायला लागलं आणि दुसरं बाळ जन्माला आल्या आल्या पळायला लागलं. जे जन्माला आल्या आल्या बोलायला लागलं त्याचं नाव भगवान गोपाल कृष्ण आणि जे जन्माला आल्या आल्या पळायला लागलं त्याचं नाव बामणाची पोर एक खेळासी व्याले. 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 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य व्यास महर्षींचे पुत्र जन्माला आल्या आल्या पळायला लागले. 12 वर्ष आईच्या उदरात लपून राहिलं. जन्माला आले लगेच पळायला लागले. आणि दुसरा पुत्र गोपाल कृष्ण जन्माला आल्या आल्या बोलायला लागले. वडिलांना म्हटले, बाबा काळजी करू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. बाबा त्या नंद बाबाच्या घरी मला नेऊन सोडा. काळजी करू नका, मला त्या गोकुळात नेऊन सोडा. मग नंद बाबांनी आता त्या गोपाल कृष्णाला घेतलंय, एका टोपलीमध्ये ठेवलंय आणि आता नंद बाबा त्या वाड्याच्या बाहेर निघणार. पण गोपाल कृष्णाने कड्या बंद येतं, दरवाजे लावलेले आहेत, त्याला कुलूप लावलेलं आहे. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या कडी कोंड्याकडे नजर मारली त्यावेळेस सगळे टाळे उघडले गेले, सगळे दरवाजे उघडले गेले. आणि आता वसुदेवानं टोपलीमध्ये, त्या टोपल्यामध्ये गोपाल कृष्णाला ठेवलंय. आता त्या कोंडवाड्याच्या बाहेर निघले आणि बाहेर निघल्याच्या नंतर गोकुळात न्यायचंय, नंदबाबाच्या वाड्यात नेऊन सोडायचंय. पण मधी जमुना मैया आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट. आणि अशा परिस्थितीमध्ये गोपाल कृष्णाला आता नंदबाबाच्या वाड्याला नेऊन सोडायचंय. मधी नदी आहे, जमुना मैया वाहतीये. ज्या वेळेस गोपाल कृष्णाला घेऊन वसुदेव त्या मैयेवरती आले, त्या नदी किनारी आले, त्या ठिकाणी वरून देवांनी पृष्ठपुष्टी केली. सर्व देवांनी, सर्व देव देवतांनी माझ्या गोपाल कृष्णाचं दर्शन घेतलं. जमुना मैयाला वाटलं आता मी सुद्धा दर्शन घ्यावं. वसुदेव त्या पाण्यात जाऊ लागले, नदी पार करायची, नंद बाबाच्या वाड्याला जायचंय. त्या नदीमध्ये जाऊ लागले. आता नदीत जाऊ लागले, नदीत पाणी कमी होतं, पण गोपाल कृष्णाचं दर्शन घ्यायचंय. नदीतलं पाणी वाढू लागलं. ते जमुना मैया आता वाहू लागली, दुथडी भरून वाहू लागली. त्या जमुना मैयाला दर्शन घ्यायचंय माझ्या गोपाल कृष्णाचं. जमुना मैया दुथडी भरून वाहतीये. माझे वसुदेव गुडघ्या एवढ्या पाण्यात गेले, कमऱ्या एवढ्या पाण्यात गेले, पण पाणी वाढूच राहिलंय. गोपाल कृष्णाने विचार केलाय, खांद्यापर्यंत पाणी आलंय, आता नाका तोंडात पाणी जाईल. बाप्पाला जन्माला आल्या आल्या तरस
हा म्हणून गोपाल कृष्णाने हळूच आपला पाय त्या टोपल्याच्या बाहेर काढला, जमुना मैयाला दर्शन दिलं आणि जमुना मैयाला दर्शन दिल्या दिल्या दुथडीवरून आणणारी जमुना मैया फाकली आणि मधून वसुदेवाला नंदबाबाच्या वाड्यात जाण्याकरता रस्ता निर्माण करून दिला. नंदबाबाच्या वाड्यामध्ये वसुदेव आता गोपाल कृष्णाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये यशोदा मैयाजवळ गोपाल कृष्णाला ठेवलं गेलं आणि वसुदेव माघारी आले. गोपाल कृष्णाला त्या वाड्यामध्ये ठेवलंय. रात्रीचे 12 वाजलेले. नंदाची बहीण सुनंदा, ध्यानात ठेवा, नंदाची बहीण सुनंदा जागी झाली रात्रीची आणि जागी झाल्याच्या नंतर डोळे उघडून बघतीये तर महालामध्ये दिव्य प्रकाश आहे. विचार केलाय, रात्रीचे 12 वाजलेत आणि महालामध्ये दिव्य प्रकाश आला तरी कुठून, म्हणून इकडे 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 बघू लागली आणि दिव्य प्रकाशाच्या दिशेनं जाऊ लागली. दिव्य प्रकाशाच्या दिशेनं गेली तर त्या ठिकाणी जाऊन बघितलं यशोदा मैयाच्या वाड्यामध्ये. यशोदा मैयाजवळ बघितलं तर एक छोटस बाळ आहे, म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे आणि त्या भगवान परमात्म्याचा दिव्य प्रकाश नंदबाबाच्या वाड्यात पडलेला आहे. नंदाची बहीण सुनंदा, तिनं त्यावेळेस बघितलं ना भगवंताला, त्यावेळेस नंदाची बहीण सुनंदा देहभान विसरून गेली आणि मोठ्या मोठ्यानं वरडू लागली, नंदभय 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 आपके घर लालो भय. नंदबाबाला आवाज गेला. नंदबाबा रात्रीचे उठले 12 वाजता, कारण वरडतच तशी होती सुनंदा. रात्रीचे 12ला उठले. नंदबाबा म्हणतात, सुनंदा तुला भूत लागलं का काय? रात्रीचे 12 वाजलेत, का ओरडती? भैया आपके घर लालो भय. असं म्हटल्याच्या नंतर नंदबाबालाही आनंद झाला. सगळ्या त्या वाड्यामध्ये आनंद पसरला. सकाळची वेळ झाली आणि सकाळची वेळ झाल्याच्या नंतर आता वाड्यातला आनंद, वाड्यात भगवान परमात्मा जन्माला आला, ह्यो आनंद आता गावात गल्ली गल्लीत सगळ्या गवळणींमध्ये पसरू लागला. आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला, तिसरी गवळण चौथ्या गवळणीला म्हणती, काय म्हणती? ए गवळण, आग गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हा गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला 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 पुत्र झाला यशोदेला. ए गवळण राधा गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हा गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण, गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुट्ट वडे. 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 गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हा गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण, सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण, गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. टाळ्या वाजवा यांच्याकरता, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा,
तुम्हाला उठायचा कटाळ येतो, तुम्हाला इथं नाचायला पाहिजे, इथं नाचत नाही, जिथं नको नाचायला तिथं नाचल्याशिवाय हा तिकडं लग्नात डीजे पुढं चांगल्या कमर हाली त्या इथं नको तुम्हाला. विठाला विठाला तुम्ही लक्ष ठेवा यांच्यावर. लग्नात गेलो कशा नाचा त्यांनी इथं नको म्हणतात ह्या. हा इथं त्यांना असं वाटतं माझा भाया पाहिजे, माझा यही पाहिजे, माझा नवरा पाहिजे. तिथं कोणीच पाहत नाही तुम्हाला, इथं सारं गाव पाहतं तुम्हाला. अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा देवांना हा आनंद प्राप्त होत नाही. म्हणून इथं या, आनंदाने गा, नाचा, डोला, ज्याला वाटन त्याला उठून नाचा, काही अडचण नाही, कारण इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावून
वाजवतन बा. तुम्हाला हातच नाहीये. विडाला विडाला इथं या आनंदाने नाचा गा. त्या गवळणी एकमेकीला बोलतायत. आग गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हा गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. न गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हा गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळणी एकमेकीला सांगते, ए गवळणी, ए सकुबाई मीराबाई, अगं चला, नंद बाबाच्या वाड्यात गोपाल कृष्ण जन्माला आला. सगळ्या गवळणी आनंदानं तिथं वाड्यात येऊ लागल्या, आनंदानं गाऊ लागल्या, त्या गोपाल कृष्णाला घेऊन नाचू लागल्या. आता तो गोपाल कृष्ण लहानाचा मोठा व्हायला लागला, कारण आता 1:05 झाले. आता पटापटा मोठं करणं गरजेचं आहे. गोपाल कृष्ण आता लहान होता, पाळण्यातला आता अंगणात आला, आणि अंगणात आल्याच्या नंतर आता रांगायला लागला. आता रांगायला लागला, पळायला लागला. रांग तुरंगणी चोरी तुलोनी धावून धरती गवळणी. आता तो भगवान परमात्मा रांगतोय, खेळतोय, पण माझा भगवान परमात्मा जन्माला येताना साधा नाही आला. माझा भगवान परमात्मा प्रत्येकाला जो काही दुष्ट आहे दुष्टाचा संहार करायचा आहे, आणि जो आपला भक्त आहे त्याचं रक्षण करायचंय. त्याच्याकरता माझा भगवान परमात्मा जन्माला आलेला. पण माझा भगवान परमात्मा आता लहानाचा मोठा होतोय, अंगणामध्ये खेळतोय. आता तिथं उड्या मारतोय, सगळ्या मित्रांना एकत्र करतोय, आणि एकत्र केल्याच्या नंतर त्याच मित्रांना घेऊन गवळणींच्या घरी जातोय. दही दूध तूप लोणी चुरून खातोय, कारण प्रभू रामचंद्र आयुष्यात कधी चोरी पाहिली नाही, आणि गोपाल कृष्णानं चोरी केल्याशिवाय राहिले नाही. गोपाल कृष्णानं चोऱ्या केल्या, लुटमार केली, लबाड्या केल्या, मारामाऱ्या केल्या, सगळे काम गोपाल कृष्णानं केले. अहो एके दिवशीचा प्रसंग, गोपाल कृष्ण प्रत्येक दिवशी एका गवळणीकडे जायचे, तिचे दही दूध तूप लोणी खायचं, आणि खाऊन झाल्याच्या नंतर मडकं घ्यायचं आणि फोडून टाकायचं. मडकं सुद्धा शिल्लक ठेवीत नव्हता माझा गोपाल कृष्ण. एके दिवशीचा प्रसंग, गोपाल कृष्णाने गवळणींच्या खोड्या केलेल्या सगळ्या गवळणी एकत्र आल्या, आणि ग्रामसभा झाली. कुणाची? गवळणींची, तुमची नाही. गवळणींची ग्रामसभा झाली, आणि गवळणी मग ग्रामसभेत त्यांनी ठराव पास केला. काय? आज त्या यशोदेच्या वाड्याला जायचं, आणि तिथं जाऊन यशोदेला सांगायचं, ये यशोदे, अगं तुझं छोटस 5 वर्षाचं पोरग आहे, छोटसच बाळ आहे तुझं, पण आमच्या घरी येतय, आम्हाला त्रास देतय, दही दूध तूप लोणी सगळं चुरून खातय ग, तुझ्या बाळाला सांग ना काहीतरी. त्यावेळेस सगळ्यांचा ठराव पास झाला, आणि सगळ्या नंदबाबाच्या वाड्याला गेल्या. गेल्याच्या नंतर नंदबाबाच्या तिथं जाऊन यशोदेला आवाज दिला, ए यशोदे कुठं आहे, चल घराच्या बाहेर ये. यशोदा बाहेर आली, आणि बाहेर येताना कृष्णाने आवाज दिला, ये आई, ए मम्मी, ए मॉम, एकटी जाऊ नको, एकटी जाऊ नको, मला पण कडेवर घेऊन जाय. आता तुमचं काय, माझी 4 वर्षाची मुलगी, ती पण कोणी पाहुणे आले बाहेर निघायचं असलं को, आई मला पण घेऊन जाऊ. आणि माणसं जाऊपर्यंत कडेवरच बसून ठेवावं लागतं कधी कधी. लेकरं फार खोडीचे असतात. बरं हे माणसं पाहुणे अडवाणी करतात, तुमचे तसेच का? नाही, मला वाटलं होतं काहींचे बदली असतील. यशोदेच्या वाड्यावर गेल्याने यशोदेला सांगते, ए यशोदे, तुझ्या बाळाला काहीतरी समजून सांग, तुझा बाळ आमच्या घरी येतोय, आम्हाला त्रास देतोय, दही दूध तूप लोणी चोरून खातोय, याला कुठंतरी आवर्ग. पण आई आपल्या बाळाची चूक कधीच मान्य करत नाही. आणि जी आई बाळाची चूक मान्य करीन तिला आई म्हणतच नाही. यशोदेने सांगितलं, अगं तुम्ही बळजबरी माझ्या लेकरावर आळ घेता ग, माझं छोटस बाळ आहे, माझं गोंडस बाळ आहे, केविलवान बाळ आहे, माझ्या बाळाला तुम्ही काही म्हणू नका ग, छोटस आहे ते तुमच्या कशा खोड्या करल. त्यावेळेस यशोदा म्हणती, बाळ सगुणगुणाचं तान ग, बाळ सगुणगुणाचं तान, बाळ सगुणगुणाचं तान ग, बाळ सगुणगुणाचं तान, बाळ सगुणगुणाचं तान ग, बाळ सगुणगुणाचं तान, बाळ सगुणगुणाचं तान ग, बाळ सगुणगुणाचं तान.
सांगितलं, छोटस माझं बाळे, गुजीरवानं माझं बाळे, नाका ग त्याच्यावरती आळ घेऊ, सावळा गे चिमणा माझा गे, सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा गे, गवळणीत खेळे. अगं तो तुमच्यातच खेळतो ना ग, छोटा आहे ग माझं छोट बाळे ग, नका त्याला काही म्हणू. अगं फार मोठंही नाही, तुम्ही म्हणता आमच्या खोड्या करतो, आता खोड्या करण्या एवढा पण नाही ग माझं बाळ. 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ. अंगणी माझ्या खेळ ग, अंगणी माझ्या खेळ, अंगणी माझा खेळ गे, अंगणी माझा खेळ. तुम्ही लटकत घेताय आड गे गोकुळच्या दारी, तुम्ही लटकत घेताय आड गे गोकुळच्या दारी. लटकत घेताय गे गोकुळच्या दारी, तुम्ही लटकत घेताय गे गोकुळच्या दारी. गवळणींनो, माझं बाळ छोटस आहे ग, काहीच नाही करत ग ते. आता ज्या गवळणी आल्या होत्या ना यशोदेकडे तक्रार करायला, कृष्णाने विचार केला यांच्याकडे बघावंच लागतं यात. हा बरं, खोडेल गिराईक होतं ते. आपण सुद्धा कोणाला सुट्टी देतो का? एखाद्यानं आपल्याबद्दल काही बोलून पाहा. आता तुम्ही सुद्धा बोलून पहा दुसऱ्याला, मला नका बोलू काही. मी तुमच्या गावची नाही ना. आणि लेकरू गरीब आहे, लहान आहे, कशाला काय म्हणतं तरी लेकराला. हा काही बोलून पहा, आपण लगेच धावून उठतो. तसा कृष्ण म्हटला थांबा बघतोच तुमच्याकडं. हा कृष्ण म्हटलं यांच्याकडे बघावं लागत आहे. आता तो कृष्ण अंगणात खेळायचा, इकडं सगळ्या मित्रांना घेऊन खेळायचा. पेंद्याला, वेड्या वाकड्या, सुदामा सगळ्याला बोलून घेतलं. आणि सगळ्यांना बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं, ए आपल्याला या गवळणी आता त्रास द्यायला लागले. आता त्या देत होत्या का यांना नाही, पण हे खोडेलाच गिराईक होते. हे म्हटल्या त्या गवळणी आपल्याला त्रास देत आहेत, यांच्याकडे बघायचंय म्हणे एक दिवस. बघायचं. बाकीचे म्हटले कसं रे देवा, नाही जमायचं बाबा आपल्याला, हे चोऱ्या बिऱ्या मारा मारे हे आपल्याला नाही जमत. देवाने सांगितलं काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, मी सगळ्यात पुढे राहील. रोज एक गवळण तक्रार घेऊन यायची, रोज एक गवळण तक्रार घेऊन यायची. आता ग्रामसभेतली एक लई म्हातारी गवळण होती, मोठी गवळण होती, जरा अशी भक्कम होती, चांगली 150 किलोची होती. आता नाही राहिलं. जुन्या काळातलं खाणं सकस होतं, चांगलं होतं, आहार चांगला होता. आता पहा ना, आता आमचं निम्म उतरलंय तरी कळा नाही. आता आहारच चांगला राहिला नाही, त्याच्यात आम्हाला खायलाही भेटत नाही. कधी कधी तुमच्या सारख्यांनी घातलं जेवायला तर खाल्लं. तुम्हाला कळा ना का, त्याला 5G रेंज लागते, त्याला मी तरी काय करू, कारण रोज तुमच्या सारखेच खातो ना. जुन्या काळात आहार चांगला होता. म्हातारी सासू होती 150 किलोची, आणि नेमकी तीच तक्रार घेऊन सगळ्यात पुढे होती. ती म्हातारी म्हटलेली होती, गवळणींनो काळजी करू नका, मी म्हातारी आहे, मी त्याला जरा समजून सांगते, तो ऐकल माझा. म्हातारी सकाळी त्याला समजून सांगायला आली, आणि आल्याच्या नंतर गोपाल कृष्णानं पाहिली. आता गोपाल कृष्ण म्हटलं ठीक आहे बाई, तुला काय सांगायचं आईला सांगून टाक. आता काय काळजी नाही, तू फक्त सांगून टाक. भगवान श्रीकृष्णाने सगळं ऐकून घेतलं आणि पेंद्याला सांगितलं, अय पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे एकदा. पेंद्या म्हटलं देवा काळजी करू नको, मागच्या इलेक्शनला मी पुलिंग एजंट होतो ना, मला सगळ्यांचे घर नंबर माहिती म्हणे, तू काळजीच करू नको. चला म्हणे संध्याकाळची वेळ झाली, सगळे गोळा व्हा, चला म्हणे आपल्याला म्हातारीच्या घरी जायचंय. म्हातारी किती किलो वजनाची? 150 किलो वजनाची. गेले संध्याकाळी. म्हातारीनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई होती 80 किलोची आणि म्हातारी होती 150 किलोची. म्हातारीने सांगितलं, ए सुनबाई काळजी करू नको, त्याची आज मी तक्रार केलेली आहे, तो आज आल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्या दोघींना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपण दोघींनी रातभर जागच थांबायचं. म्हातारी बसली पुढच्या दाराला आणि सुनबाई बसली मागच्या दाराला. हे सैन्य गेलं व चोरी करायला. आता सगळे गेल्याच्या नंतर गोपाल कृष्ण पेंद्याला म्हटले, पेंद्या जाई जरा पुढं जाऊन पाय काय चालू आहे. आता पेंद्या म्हणजे आगुनकारी गिराईक होतं ते, खतरनाक गिराईक. पेंद्या गेला, त्यानं म्हातारी पाहिली 150 क्विंटलची. पेंद्या माग पळून आला. तो म्हटला, देवा आजचा दिवस काय बराबर नाही, चल म्हणे माघारी फिर. देव म्हटले जमायचं नाही, आजचा दिवस व्हायला जाऊ देता येणार.
आजच्या दिवसाला सुट्टी द्यायची नाही म्हणे. मग पेंद्या म्हटलं अरे देवा येड्यावानी करू नको, 150 किलोची म्हातारी आहे, जर म्हातारीनं धरलं खाली टाकलं वरून बसली तर. पेंद्या म्हटला देवा खरं माग चाल. अशीच एक म्हातारी होती 100-150 किलोची आणि तिच्या घरी चोट्टे आली. कोणाच्या घरी? म्हातारीच्या घरी चोट्टे आले. आणि आल्याच्या नंतर चोरांनी चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर म्हातारीला जाग आली. चोरी करताना हा म्हातारीला जाग आली. म्हातारी उठली आणि उठली तशी धावत गेली. धरला ना एक चोर तिना, चोर धरला आणि धरल्याच्या नंतर जसा धरला तसा खाली टाकला. पाहता काय बसली ना म्हातारी वरून 100-150 किलोची म्हातारी. आता म्हातारी वरून बसली आणि म्हातारीनं पोराला आवाज दिला, पप्पिया लवकर उठ आणि पोलिसाला बोलून आण. पप्प्या बाहेर गेला आणि नुसतं गरके मारित होता. म्हातारी म्हटली अरे पप्प्या जाय ना भाऊ लवकर, चोराला इथं दाबून धरलंय, पटकन पोलिसाला बोलून घे. पप्प्या तिथंच गरके मारित होता. म्हातारी म्हटली पप्प्या जाय रे. पप्प्या म्हणतो ये आई अगं जातोय दमाना घे ना जरा, माझी चप्पलच सापडाना गेली. चोट्ट खालून म्हणला अरे माही घाल पण लवकर जाय. ही 150 किलोची म्हातारी होती. म्हातारीला पाहिलं पेंद्या म्हटलं देवा जमायचं नाही. देव म्हटलं काळजी करू नको, मागच्या दाराने जाय. मागच्या दाराने पेंद्या गेला तर 80 किलोची सुनबाई बसलेली होती. पेंद्या म्हटलं देवा आजही काही सूत्र मागच्या दाराडी नाही पुढच्या दाराडी नाही, चल म्हणे दुसरं घर पाहू. पेंद्या म्हटलं नाही नाही नाही, म्हातारीला सुट्टी द्यायची नाही आज. मग काय करायचं? देव सगळ्यांना म्हटले चला डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. देवानी सगळ्यांना आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेतलं, चला म्हणे काढा पटापटा पटापटा मडके काढा. सगळ्यांनी मडके काढले. दही दूध खायचं होतं तेवढं खाऊन घेतलं. रिकामं मडकं झालं. देवानं ते रिकामं मडकं घेतलं आणि भीतीला फेकून धप्पाक आवाज आला. आणि जसा धप्पाक आवाज आला तसा सुनबाई पेंद्या अर्धात बाहेर काढला. पेंद्या गुतला त्या सान्यात घराच्या. पेंद्या फसला तिथं. पेंद्या अर्धा बाहेर आणि अर्धा आगून करी गिराईक होत ती. अर्धा बाहेर आणि अर्धा आत. सुनबाई म्हटली सासूबाई यो सापडला. मग आता अर्ध बाहेर आणि अर्ध आत होत. सासूबाई लटकली एका पायाला, वर होत ना ते, आणि सुनबाई लटकली एका पायाला. आता सासूबाई सुनबाई दोन्ही 2 पायाला लटकली. हे झालं ना जाम. हे देतही देवाला आवाज. देव म्हटले पेंद्या तुला अर्धे डोळे कुठे उघडी ठेवायला लावली होती. आता भोग कर्माची फळ. त्यांनी म्हातारीनं सुनबाईना पेंद्या वाढला आणि तोच यशोदेकडे घेऊन गेली. यशोदा म्हटले अगं ह्यो पेंद्या आहे, ह्यो माझा कृष्ण नाहीये, तुम्ही बळजबरी माझ्या कृष्णावरती आळ घालता. नका ग तुम्ही माझ्या बाळाला त्रास देऊ, नका ग तुम्ही त्याला त्रास देऊ. तुम्ही आता तरी जाग्या व्हा. माझं छोटसच बाळ आहे, सगळे चोऱ्या करतील, सगळे दही दूध तूप लोणी खाऊन जातील आणि तुम्ही माझ्या बाळावरच आळ घेता ग, माझ्या बाळावरच आळ घेता. आता नका आळ घेऊ. पण कसला कृष्ण ऐकतो का कुणाचा? तो म्हटला चला आजचा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी दुसरी गवळण. ते गवळणी दुसऱ्या दिवशी आली होती आणि ती गवळण दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर ती गवळण यशोदेला सांगत होती, यशोदे आमच्या शेजारणीचे लय हाल केले ग, रात्री लय हाल केले. आमच्या शेजारणीच्या घरातले सगळे मडके बिडके सगळं फोडून टाकलं. तिच्या घरातलं सामान सगळं अस्ताव्यस्त केलं. तिला मारलं. पण आता काय करू? काहीतरी समजून सांगा ना. आता जी तक्रार द्यायला गेली होती का, कृष्णानं सांगितलं पेंद्या हिचंही नाव लिहून घे. हिचंही नाव लिहून घे. तिचंही नाव लिहून घेतलं. आज संध्याकाळी हिच्याकडे जायचं म्हणे. गेलं ना रात्री तिच्या घरी. बरं गेल्याच्या नंतर तोच रातचा कार्यक्रम. चोरी करायचं, खायचं, खाल्लं, खाऊन झालं. आणि गवळण आणि गवळण, गवळी आणि गवळण 2 जण झोपलेले होते. हा कृष्ण तिथं गेला खोडीचा गिराईक. हे तिथं गेलं आणि तिथं गेल्याच्या नंतर जो गवळी होता ना त्याची होती लांब दाढी आणि जी गवळण होती ना तिची होती लांब केस. यानं त्याच्या दाढीची आणि तिच्या विणीची बांधली गाठ. आलं ना निघून. सकाळची वेळ झाली. आता जुन्या काळात गवळणी लवकर उठायच्या, बरोबर ना? जुन्या गवळणी. आताच्या काळात गवळी उठत आहेत.
आताच्या काळात हे उठत्यात, पाण्याची बादली भरित्यात, हिटरला लावित्यात, तापली का आंघोळ करत्यात, दुसरी बादली भरित्यात, हिटरला लावित्यात आणि मग गृहमंत्र्याला आवाज देतात. तापलं पाणी. गवळणी लवकर उठायच्या. ती गवळण उठायला गेली, जशी गवळण उठायला गेली तशी तिच्या केसाला झटका बसला. बरं, जुन्या काळातल्या ज्या गवळणी होत्या ना त्या उंच होत्या. कशा होत्या? माझ्यासारख्या. जुन्या काळातल्या गवळणी उंच होत्या आणि गवळी बुट्टे होते. आता यानं ती गाठ मारलेली, गवळण उठायला लागली, याच्या दाढीला बसला झटका आणि तिच्या विणीला बसला झटका. मग रात्रीचं पहाटे पहाटे उठलेली गवळण ती म्हणती, अहो स्वामी, पहाटे पहाटे कशाला तुम्ही माझी चेष्टा करता, कशाला माझे केस ओढता? त्यावेळेस तो म्हटला, तू येडी बिडी झाली का काय? मी नाही तो केस वडीत, तूच माझी दाढी वळून राहिली. तो जागे झाले आणि जागे झाल्यावर बघितलं, आयो दाढीची विणीची गाठ मारली. मग गवळ्यानं विचारलं, का ग काल गेली होती वाड्यावर? काल गेली होती वाड्यावर? ते म्हटले, गेले होते ना. म्हणे, मग तोच प्रताप आहे हा. तो काही सुट्टीच देत नाही म्हणे, तुम्ही त्याच्या नादाला लागता म्हणे. आता ती दोघ जण गाठ सोडायला लागले. गाठ सोडायला लागले. गाठ काही कुणाशी सुटे ना, धरू जाता सापडे ना, हा कुणाशी आवरे ना. गाठ सोडायला गेले, सुटाना. कापायला गेले, कापाना. जाळायला गेले, जळाना. काही केल्या, दोघांची गाठ सुटे ना. सकाळचे 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, दारच उघडाना. शेजाऱ्यांनी विचार केला, नेमकं झालंय का काय काही घरात? दरवाजाच कमून उघडाना. म्हणून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि हे आतमध्ये यांची सर्कस. आता ते गवळी बुट्टा, गवळण उंच, सगळे आले, सोडू राहिले, कुणालाच गाठ सुटाना. काय करायचं? एकच काम करा म्हणे, ज्याने बांधली ना त्याच्याकडे चला, कारण त्यानं बांधलेली गाठ आहे ती. गाठ कुणी बांधली? ती त्यानं बांधलेली गाठ आहे. आपल्याच्याला सुटल का ती? कोणला सुटाना. चला म्हणे त्याच्याकडं. मग आता निघाले त्याच्याकडं. आता ती गवळण पुढं, ती गवळण होती उंच, हा गवळी होता. आता निघाली ती सर्कस. ती गवळण चालली अशी, कम वेणी माग आहे ना, आणि गवळी चालला असा. दोघ जण चालले. आता जुन्या काळात आहे ना, जर गवळणीचं आणि गवळ्याचं भांडण झालं ना, तर गवळ्याला मी म्हणते स्टूल घेऊन उभं राहावं लागत असं तिला हाणायला. निघाली बुवा ती सर्कस. आता ती गावातून सर्कस गेली, नंदबाबाच्या वाड्यात गेली. गोपाल कृष्णानं नजर टाकली, ती गाठ सुटली. मग शेवटी गवळणीला वाईट वाटलं आणि गवळणीने सांगितलं, हे बघ यशोदे, आता आम्ही इथं राहत, आम्ही गोकुळी राहावे का जावे? आता आम्ही गोकुळात राहत नाही, आता आम्ही गोकुळ सोडून जातो. मग यशोदेनं सांगितलं, तुम्ही गोकुळ सोडू नका, गोकुळ तुमचं आहे, तुम्ही गोकुळवाशी आहे, गोकुळ सोडू नका. आता मीच माझ्या बाळाला वनात पाठवते. कशाला? शिक्षा म्हणून, गाया चारायला. त्यानं इथं सगळ्यांना त्रास दिलाय ना, आता मी याला जंगलात पाठवते. आता त्याला शिक्षा दिली, गायी दिल्या आणि सांगितलं, तुझ्या गायी घेऊन तू आता जा जंगलामध्ये चारण्याकरता घेऊन जा. मग कृष्णानं सगळे सवंगडी गोळा केले, सगळ्या सवंगड्यांना घेतलं, सगळ्यांच्या गाया घेतल्या आणि सगळे आता जंगलामध्ये गेले. आणि जंगलात गेल्याच्या नंतर मग आता ते खेळ खेळू लागले. मग त्यांच्या गाया वळू लागले. आता गाया वळता वळता जो कान्होबा होता ना, कान्हाच्या गाया त्याच्या सारख्याच आगाऊ होत्या. त्याच्या गाया त्याच्या सारख्याच आगाऊ होत्या. त्या गाया म्हणजे इंद्रिय, बर का, ध्यानात ठेवा. गाय म्हणजे इंद्रिय. आणि हे इंद्रिय फार ओढाळेत. ह्या इंद्रियांना किती जरी थांबवलं तरी थांबत नाही ना. हे इंद्रिय ओढाळ. त्या ओढाळ गायी कृष्णाच्या सगळे वळती हाणायला जायचे, कृष्ण खोडीचा तो हानीतच नव्हता. मग शेवटी गोपाळ वैतागले आणि गोपाळांनी सांगितले, कान्होबा, तू तुझ्या गायींची वळती हाणत नाही, सगळ्या वळत्या आम्हीच हाणतोय. कान्होबा, तुझ्या गायी पण तुझ्यासारख्या ओढाळेत. तू एक काम कर, तुझ्या गाया आता वाटून घे. आमच्या गाया आम्ही चारितो, तुझ्या गाया तू चार. त्यावेळेस कान्होबा म्हटलं, नको रे. मग पोरं म्हणतायत, ए कान्होबा, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, 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 ए निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने. ए कान्होबा, तुझ्या गायी वळती हात तू, आणि तू जर हलणार असल तरच
तुझ्या गायी आता तू वाटून घे. तुझ्या गायी आता आमच्याकडे नको, कारण कानोबा तुझ्या गायी ओढाळे. ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई. हो त्या नवत्या कळपाठाई, ओढा नवत्या कळपाठाई, हो त्या नवत्या कळपाठाई. ओढा नवत्या कळपाठाई. कानोबा ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, कानोबा ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी. कानोबा ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई. कानोबा ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई. म्हणून कानोबा ऐक तू, तुझ्या गाया पण तुझ्यासारखे ओढाळे ऐकत नाही. किती त्यांना वळवळ आणलं त्या पळूनच जातात कानोबा. मग आता कर रे काम एकच काय, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने. कानोबा तुझ्या गायी आता वळून घे, तुझ्या गायी तू वाटून घे. आता आम्हाला तुझ्यात राहायचं नाही. मग कानोबाने सांगितलं, ए मित्रांनो, ए माझ्या प्रिय सख्यांनो, ए माझ्या सवंगड्यांनो, तुम्ही मला सोडून जाऊ नका. मी गाया सगळ्या वळून आणतो, सगळ्या गायांची वळती मी हाणतो, पण मला सोडून जाऊ नका. मग सगळे म्हटले चला आता गाया वळायच्या कृष्णाने. मग बाकीचे म्हटले चला आपण खेळू, याला लवकर काम आला. पण कृष्णाने वळती हाणून आला. आता कृष्ण वळती हाणणारा म्हणजे त्यानं काय नुसती नजर टाकली तरी गाया वळ्या होत होत्या. मग यांचे खेळ चालू झाले. मग सगळे एकत्र आले आणि मग सगळे खेळ खेळू लागले. हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा. आमामा पोरा हमामा, हा मामा पोर हा मामा, 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 हा मामा पोर हा मामा. आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा. घुंगरू वाज ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुंगरी वाज ग मामा. घुमरी वाजे ग मामा. हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा. आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा. हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा, हा मामा पोर हा मामा. आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा, आमामा पोरा हमामा. विटी दांडू लगोरी खेळ चालू झाले त्यांच्यावाले. आणि मग खेळ खेळून 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 थकले. आणि थकल्याच्या नंतर म्हटले आता देवा खांदी भार पोटी भूक, आता 1:30 वाजलेत, काय खेळायचे सुख. देवा आता